नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, या वर्षी ना संक्रांतीसाठी खास आपण एक पारंपरिक चविष्ट खुसखुशीत असा पदार्थ करणार आहोत। तो आहे तिलोरी, म्हणजेच तिळगुळाच्या पुऱ्या। संक्रांती स्पेशल तिलोरी म्हणजे तिळगुळाच्या पुऱ्यांसाठी आपल्याला एक छोटं भांड घेतलेलं आहे, आपण पॅन घेतलाय, त्यातनं 1 वाटी गूळ टाकणार आहोत आपण, आणि सगळे जे प्रमाण आहे ते वाटीचंच प्रमाण आपण घेणार आहोत। 1 वाटी गुळाला 1 वाटीच पाणी आपण टाकणार आहोत। आणि काय करायचं आता की हे मिक्स करून असं कंटिन्यू हलवायचं। आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे, त्याचा पाक अजिबात करायचा नाहीये। चुकूनही जरी पाक झाला तर पुऱ्या ज्या आपल्या आहेत त्या कडक होऊ शकतात। सो गूळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा आहे। इथे ना मी गुळाची पावडर वापरलेली आहे। जर तुम्हाला ना गूळ जो आपला ढेप असते ती जर घेतली तुम्ही तर ना किसून घ्यावा लागेल। आता इथे आपल्याला ना ज्यावेळेला गूळ विरघळला नाहीये त्यावेळेला असे खडे खडे दिसतील बघा। तर आपण ना गूळ आता विरघळून घेऊया। 1 ते 2 मिनिटात गूळ जो आपला आहे तो विरघळतो। आता तुम्ही बघू शकता मस्त असं गुळाचं पाणी तयार झालंय। गॅस बंद करायचा आणि काय करायचं आता हे पाणी आपण गार करून गाळून घेऊया। तिलोऱ्यांचं पीठ भिजवण्यासाठी मी ना एका बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात आता अर्धी वाटी आहे ना तांदळाचं पीठ टाकून घेऊया, अर्धी वाटी तीळ। आता हे जे आहेत तीळ ते गावरान तीळ आहेत, त्यामुळे त्याचा कलर असा थोडासा डार्क आहे आणि तीळ भाजायची गरज नाही, तसेच टाकूया। आणि तळताना ऑलरेडी ते फ्राय होणारच आहेत। पाव चमचा वेलची पूड, किंवा मग वेलची पूड नसेल तर मग जायफळ पूड, 1 चिमूटभर मीठ, त्यात आता 2 चमचे तूप। असं ना आपण थोडंसं कोमट करून आहे ना वितळून घेतलेलं आहे। आता हे जे कोरडं जिन्नस आहे ते सगळं मिक्स करून घेऊयात आपण। कोरडं जिन्नस सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता हे जे कोरडं जिन्नस आहे त्यात काय करायचंय, आपण जे गुळाचं पाणी जे आहे गार करून घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडं टाकून ना आपण त्याची कणिक भिजवून घ्यायची। मीडियम, फारही घट्ट नाही आणि फारही पातळ नाही। आपण पीठ ना छानपैकी ना भिजवून घेतलेलं आहे, असं मीडियम भिजवलेलं आहे आणि आपल्याला पाणी पूर्ण लागलेलं आहे। आता तुम्हाला कसं आहे ना की पाणी ह्याच्यावर डिपेंड आहे की गहू कुठल्या प्रकारचा आहे किंवा गव्हाचं पीठ कुठल्या प्रकारचं आहे त्यावर। जर समजा हे पाणी सगळं संपलं आणि तुम्हाला वाटलं की यांना घट्ट आहे, तुम्हाला जर यांना लागलं तर तुम्ही 1-2 चमचे साधं पाणी सुद्धा वापरू शकता। आता काय करायचंय की ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घेऊयात, म्हणजे काय करता येईल की यांना तेलाने ग्रीस करूयात हे पीठ। आपण परत आहे ना तेल लावून मळून घेतलेलं आहे। आता 15 मिनिटं आपण झाकण ठेवून आहे ना मुरू देऊयात पीठ। 15 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण काय करूयात की हे जे पीठ आहे ते परत एकदा ना मळून घेऊन सॉफ्ट करून घेऊयात। पीठ मळून घेतलंय, आता त्यातला काय करूयात एक गोळा घेऊयात। आपण जेवढा पोळीला घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि पुऱ्या लाटून घेऊयात। आता आपण गोळा घेतलेला आहे आणि कणकेच्या पिठातनं कोरडं जे पीठ आहे त्यातनं आहे ना काढून घेतलेलं आहे, म्हणजे काय होतं की चिकट नाही यासाठी। आपण आता मीडियम ह्याची पोळी लाटून घेऊयात, म्हणजे मीडियम थिक अशी, फारही पातळ नाही फारही जाड नाही। आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि मीडियम थिकनेसची, म्हणजे फारही पातळ नाही फारही जाड नाही। आणि आता ना छोट्या डब्याचं कुठलंही झाकण किंवा मग छोटी वाटी असेल, म्हणजे पाणीपुरीची जी साईज असते ना त्या पद्धतीने आपण पुऱ्या अशा कट करून घेऊयात। हे बघा, पाणीपुरीच्या पुरी एवढ्या बरोबर साईज झालेली आहे। अशा पद्धतीने आपण बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेऊयात। आपण अशा सगळ्या पुऱ्या लाटून आहे ना कट करून अशा छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण पुरी तळायला घेऊया। तिलोऱ्या तळण्यासाठी ना आपण कढईत एका तेल ठेवलेलं आहे। आता त्यात आपण एक एक सोडून घेऊया।
त्यात आता तिलोऱ्या सोडल्या की अजिबात त्याला हलवायचं नाहीये, अगदी 30 सेकंद. आपण ना ह्याच्यात तिलोऱ्या सोडल्या ना ते खाली जाऊन बसले होते, आता वरती आल्या की काय करायचं, थोडंसं तेल असं त्याच्यावर उडवायचं, म्हणजे काय होतं की तिलोऱ्या आपल्या छानपैकी फुलतात. बघा काय मस्त तिलोरी फुलली आहे. आता उलटून घेऊयात आपण. 30 सेकंद झालेली आहे आणि दुसऱ्या साईडनी पण तिलोरी मस्तपैकी ना छान तळली गेली आणि कलर पण तुम्ही बघू शकताय मस्त असा गोल्डन आलेला आहे. आपण बाकीच्या पण तिलोऱ्या आता ह्याच्यातल्या काढून घेऊ आणि उरलेल्या तिलोऱ्या तळून घेऊयात खमंग. मकर संक्रांती विशेष पारंपरिक खुसखुशीत खमंग अशा तिलोऱ्या तयार आहेत. काय मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आहे ना मस्त, एकदम वेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी घरात अवेलेबल जे इन्ग्रेडियंट्स असतात त्यापासून बनवलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की ना शुगर फ्री पण आहेत आणि 8 ते 10 दिवस टिकणारं सुद्धा आहेत. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.